मला विचारायचं तुम्हाला का पळून गेले मग सगळ्यांनी थोडं शांत होऊ द्या. एफआयआरची प्रत आपल्याकडे येईल त्यानंतर आपण चालेल. पोलिसांनी त्याला पकडलेला आहे. जोपर्यंत एफआयआर जातले तोपर्यंत आम्हाला हजर करून दाखवा. तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. बरोबर आहे. आमची भूमिका तीच आहे. आमची पण इतका टायमाला कसं येतोय मग आमच्या वेळेस काय येत नाही. आम्ही आदिवासी नाही आहेत का काय येत नाही. आमच्या वाडीत पहिल्याच पहिल्या त्या टायमाला रात्री दिवस तिथं असायचा. आत्ता का नाही तो इथं. आदिवासींचा आधार कार्ड आहे म्हणतो तो तुम्हीच घाल म्हणून तुझ्या बाळ खाव. ओके नाही घटनेला सांगतोय इथं हजर नाही ना. तुमच्या भावना आहेत त्या बरोबर आहेत आणि आपल्या सगळ्यांची मागणी पण तीच आहे. आमच्या समोर जोपर्यंत आणले जात नाही तोपर्यंत उठणार नाही. त्याची बॉडी सगळ्यांच्या वतीने विनंती तुम्हाला एकच दोषी जे झालेले आहेत त्याला अटक केल्याशिवाय घालणार नाही. जर मग कायदा आमच्या हातात. हो ऐका जरा पोलीस प्रशासनाने दखल घेतली नाही ते म्हणतात अटक करणार आहे. जर अटक जर झाली नाही आणि नाही तर आपला समाज आपल्या हातात घेईल. तिथून पुढच्या होणाऱ्या कारवाईला पोलिसांनी सामोरं राहायचं. मग आमचा मी आदिवासी वादळ कसं आहे मग आमचं बघू. त्याला आमच्यापर्यंत हजर करा. आमचा विषय तिला आम्ही थांबवू. आणि जर त्याला अटक करून जर इथं आणलं नाही तर आदिवासी समाज सगळा कायदा आपल्या हातात घेईल आणि काय करायचं तो निर्णय मग ठरवू आम्ही. आणि इथून जाणार नाही आम्ही. आमचं एक लेकरू घालवलंय. तुम्ही ज्या टायमाला काही घटना घडतात त्या टायमाला तुम्ही त्या ठिकाणी हजर असता तिला नुसती स्टंटबाजी करता. मी गरिबांचा काही वरी नाही. आता काय झालं तुला आता का नाही सवाल आहे तू ज्या ज्या टायमाला जिथं जायचं गरिबांची काही वरी म्हणून भाषण करायचं. आता कुठं गेला तो. तुमचा वाढदिवस होता तुमचा कार्यक्रम होता तुमच्या कार्यक्रमाला हजर पाहिजे. कोणी येत नाही या बाहुलला बोलला आणि मग आता कुठं गेला तो. इथं पहिलं हजर नाही. गरिबांचं गेल्यावर कोण येत नाही. मोठ्याल्यांचं गेल्यावर लगेच हजर होतात ना. मग आता गरिबांचं गेले हजर व्हा. उठायचं नाही कोणी इथून. एक आमचा भाऊ गेलेला आहे. आम्हाला माहिती आहे वेदना काय आहेत. तू पण आदिवासी तुला कळायला पाहिजे वेदना काय असतात त्या. तुझं घरचं गेलं असतं म्हणजे मग त्यावेळेस लोक मरू द्या आम्ही जगू द्या फक्त का. आम्ही माणसं नाही का. लोकांवरच तो मोठा झाला. आदिवासी स्वतःला आदिवासी वादळ म्हणतो ना. कुणामुळे म्हणतोय तू. आम्ही मतदान आमच्या जीवावर म्हणतोय तू. सांगा तुम्ही गरिबांनी आज जर आम्हाला धोका तुझं जर येऊ शकत नाही तर तू आदिवासी मानण्याच्या लायकीचा पण नाही. तर आम्ही तू इथं म्हणा पाहिजे. त्याला अटक करून आमच्या समोर हजर करा. दाखवा आम्हाला मग बघू. बेड्या घालून आमच्या समोर दाखवा तरच आम्ही इथून जाणार. आमचं पोरगं आम्ही इथं ठेवणार नाही. आम्ही इथंच राहणार. जोपर्यंत दाखवित नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आपल्यात काही नाही पण आपण आधी पैसा नाही काही नाही जमीन नाही.